नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधन पौर्णिमा तिथी सकाळी 9:47 पर्यंतच. वेळ चुकली तर राखी कशी बांधाल? शुभ वेळ कोणती? अनेकांचा संभ्रम. पंचांगानुसार यंदा 28 ऑगस्टला पौर्णिमा तिथी सकाळी 9:47 पर्यंतच आहे. त्यामुळे राखी कधी आणि कोणत्या वेळेला बांधावी अशा अनेकांना प्रश्नांची उत्तरे येथे जाणून घ्या. रक्षाबंधन 2026 बहीण भाऊच्या प्रेमाचा जिव्हाळ्याचा सण रक्षाबंधन यंदा 28 ऑगस्ट रोजी येत आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. खरं सांगायचं झालं तर याच दिवशी चंद्रग्रहण देखील आहे. आता याच रक्षाबंधनाच्या सणानिमित्त अनेकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. याचं कारण असं की 28 ऑगस्टला पौर्णिमा तिथी सकाळी 9:47 पर्यंतच आहे. त्यामुळे राखी कधी आणि कोणत्या वेळेत बांधावी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येथे जाणून घ्या. रक्षाबंधन भाऊ-बहिणीचं प्रेमाचं आणि नात्याचं प्रतीक. हिंदू धर्मात रक्षाबंधन हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वैदिक पंचांगानुसार यावर्षी रक्षाबंधन 28 ऑगस्ट रोजी आहे. रक्षाबंधनाचा सण हा भाऊ-बहिणीमधील प्रेम आणि नात्याचे प्रतीक मानला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी तसेच समृद्धीसाठी प्रार्थना करतात. त्यामुळे यंदा 28 ऑगस्टला पौर्णिमा सकाळी तिथी 9:47 पर्यंतच आहे. जर तुम्हाला राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ वेळ कोणती असा प्रश्न पडला असेल, तर खालील माहिती जाणून घ्या. रक्षाबंधन 2026 ची अचूक तिथी आणि वेळ. पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:08 सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:47 वाजेपर्यंतच राहणार आहे. यावर्षी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण देखील रक्षाबंधनाच्या दिवशीच होणार आहे. हे ग्रहण दिसण्यात भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सूतक काळ वैध राहणार नाही आणि रक्षाबंधनाच्या सणावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. मात्र याच दिवशी पौर्णिमा तिथी सकाळी 9:47 पर्यंतच आहे. मग राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ वेळ कोणती? तर पहा पुढे. राखी बांधण्यासाठी ही खरी शुभ वेळ आहे. महाराष्ट्रातील पंचांगानुसार 28 ऑगस्ट रोजी राखी बांधण्याची शुभ वेळ महत्त्वाची मानली जाते. पंचांगानुसार यंदा पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026 रोजी